कधी पण आपण जेव्हा भूज करतो, जमीन पेटवतो, त्यावेळेस ते पक्षी इथे येऊन बसतात. चहा आणला? कुणाला कुणाला? आज आम्ही इथे पेटवणार आहेत. ह्या झाडांचा पडलेला सुका पाला पाचोळा जमा करून आम्ही आता इथे आग पेटवते. आमच्याकडे इकडे फांद्या वगैरे काड्या वगैरे नाही आहे, त्यामुळे आज सगळा इथला परिसर आहे तो फक्त पाला पाचोळ्याने पेटवणार आहे. आता बऱ्यापैकी ढीग गोळा केलेले आहेत. गोळा केलेले ढीग आता आपण उचलून सगळे ठिकठिकाणी आहेत ते जे हे ढीग बनवलेत पाला पाचोळ्याचे, ते आपण इथे एका ठिकाणी इथे टाकणार आहे सगळे. हा पाला या झाडांचा पडलाय बघा. हे झाड आहेत, त्याला सादड म्हणतात, म्हणजे ऐनाचं झाड आहे ते. ठीक आहे. चरी करणार आहे, माती पण आपल्याला यूज होईल. हे आपण कशासाठी खणतोय? कारण इथली ही माती याचा यूज होईल, आपण याच्यावर माती पसरवणार आहे. आणि दुसरा याचा यूज होईल की असं इथून एक चरी अशी खणली गेली तर म्हणजे पावसाचं पाणी वरून येतं, ते डायरेक्ट याच्यावरून हे सगळं पेटवलेलं असते राख, ही वाहून जाणार नाही. लिची चहा घेऊन आली बघा. बघू, चहा आणला तू? चहा आणलास? चहा आणला? कुणाला कुणाला? तू काय घेऊन आली? चहा. वाव, कुणासाठी? पास करे के दोन्ही दिसलं मला, मी टाकलं. सांगाय तरी आलो, बोलायला तरी आलो. सगळं झालेलं आहे, आता पेटवायला रेडी आहे. बाबू इकडे या. बघा आता इथं आपण जो पेटवलंय, तर पेटवल्यामुळे लगेच भांडोळी काळी चिमणे लगेच आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे येऊन बसले दोघं. हे बघा दोघं इथे येऊन बसलेले आहेत. हे नेहमी कधी पण आपण जेव्हा भूज करतो, जमीन पेटवतो, त्यावेळेस हे पक्षी इथे येऊन बसतात. हे उडणारे किडे वगैरे खातात. आता अंधार पडत आलाय आणि पडलाय म्हणजे याच्यात थोडा उजेड दिसतोय, पण बाहेर अंधार पडलाय. आम्ही सगळं 2 राब पेटवले आणि आता बसलोय. आता तुम्हाला उजेड दिसत असेल, मला दाखवतो सरळ. काय होळीसारखंच वाटतं, ॲनिमेशन वाटतंय.